देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील विविध समस्यांबाबत राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीनं नगर परिषदेला निवेदन देण्यात आलंय। देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या समस्यांबाबत राजमुद्रा प्रतिष्ठान, जनता ग्रुप तसेच विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीनं मुख्याधिकारी विकास नवाडे यांना निवेदन देण्यात आलं। राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटलंय, देवळाली प्रवरा शहरात अनेक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे पाणी फिल्टरेशन प्लांटची तपासणी करून वॉटर टेस्टिंग करत स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा। गणेशनगर भागात पहाटे 4 वाजता पाणीपुरवठा होत असून त्याची वेळ बदलण्यात यावी। तनपुरे कारखाना कामगार वसाहतीत दररोज पाणीपुरवठा करून स्वच्छतेबाबत उपाययोजना कराव्या। पेपर मिल येथील स्मशानभूमीत पाणी साठवण्याबाबत व्यवस्था करून ठिकठिकाणी सुरू असलेल्या लहान मुलांच्या बगीचामध्ये वाढलेले गवत काढून स्वच्छता करण्यात यावी। नगर परिषद चौकाला माजी नगराध्यक्ष कैलासवासी ज्ञानदेव मुसमाडे यांच्या स्मरणार्थ लावलेला फलक काढण्यात आला असून तो पूर्ववत बसवावा। तसेच देवळाली नगर परिषद स्वच्छतेच्या ठेकेदाराने खोटी बिलं देऊन पेमेंट काढलं असून याबाबत चौकशी करावी। तसेच भूमिगत गटार योजनेच्या प्रकल्पाच्या कामात अनियमितता असून अनधिकृतपणे कामे झालेली आहे, त्याची सखोल चौकशी व्हावी आदी मागण्या करण्यात आल्या। 8 दिवसात या मागण्यांचा विचार न केल्यास नगर परिषदेसमोर उपोषण करू असा इशारा देण्यात आला। यावेळी विशाल मुसमाडे, जनता ग्रुपचे प्रमोद बर्डे तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या समस्या आणि काही ठेकेदारांचे मनमानी कारभार चालू आहे, त्याच्या विरोधात आज राजमुद्रा प्रतिष्ठान आणि जनता ग्रुप याच्या वतीने आम्ही एक निवेदन दिलेलं आहे मुख्याधिकाऱ्यांना। देवळाली प्रवरा नगर परिषद हद्दीमध्ये जो पाणी पुरवठा येतोय, तर काही भागात दूषित पाणी पुरवठा येऊ राहिला। त्याच्यामुळे नागरिकांना ज्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्याच्यामुळे फिल्ट्रेशन प्लांटची तपासणी, वॉटर टेस्टिंग करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्याच्यानंतर देवळाली प्रवरातील गणेशनगर जो भाग आहे, त्या भागामध्ये पाणी पुरवठ्याचा वेळ 4 वाजता आहे पहाटे, तर तिथं बिबट्या तर असे प्राणी या भागात असल्यामुळं महिला भगिनी ज्या आहे आमच्या, त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा हिवाळा पावसाळ्यामध्ये 4 वाजता उठून पाणी भरणं हे काही अडचणीचं आहे। त्याच्यामुळं आम्ही ती मागणी केली की तो वेळ बदलावा। त्याच्यानंतर रावरी फॅक्टरी कामगार वसाहतमध्ये दिवसाड पाणी पुरवठा होतो, तर तो पाणी पुरवठा हा रोज व्हावा अशी आम्ही विनंती केली। पण तिथं थोडंसं कारखान्याचा टेक्निकल डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम आहे, तर तो सॉल्व्ह झाला तर तिथले जे रहिवासी आहे त्यांच्या नावाने जर पट्ट्या दिल्या तर ते भरायला तयार आहेत। मग आम्ही तसं डॉक्युमेंट्सचा त्यांचा पाठपुरावा करून पालिकेला आम्ही देणार आहोत। त्याच्यानंतर पेपर मिल परिसरामध्ये स्मशानभूमी आहे, तिथं पाण्याची व्यवस्था करायचं आम्ही मागणी केली आहे। रावरी फॅक्टरीत लहान मुलांच्या ज्या खेळण्या बसवलेल्या विविध ठिकाणी, तर तिथं खूप गवत डास झालेले आहेत आणि ते गवत आणि सगळे जे घाणीचं साम्राज्य आहे ते क्लीन करण्यात यावं। त्याच्यानंतर जे नगर परिषद चौकाला तिथं माजी नगराध्यक्ष कैवारी ज्ञानदेव बाबूराव मुसमाडे यांचा नावाचा बोर्ड होता चौकाला, तर तो पालिकेच्या कामाच्या वेळेस तो काढून टाकण्यात आलेला आहे, तर तो बोर्ड पुन्हा बसवावा अशी आम्ही एक मागणी केली आहे। त्याच्यानंतर देवळाली प्रवरा नगर परिषदेचा 2023-24 ला जो सफाईचा ठेका होता ज्या कंपनीकडे, तर त्या कंपनीने काम चांगलं केलेलं नाही असं आमचे म्हणणं आहे। आणि जे काही बिलं दिलेले ते बिलं काढले ते खोटे बिलं आहेत असे आमच्याकडं काही पुरावे आहेत। आणि जे उर्वरित देय पालिकेकडं द्यायचं त्या ठेकेदाराला ते देऊ नये सर्व चौकशी झाल्याशिवाय। आणि संबंधित ठेकेदारांनी नागरिकांची आणि नगर परिषदेची फसवणूक केली म्हणून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी आम्ही मागणी केलेली आहे। त्यानंतर जे ड्रेनेजचं काम चालू आहे आपलं, हे ड्रेनेजचं कामामध्ये अनियमितता आहे आणि अनधिकृतपणे बऱ्याच ठिकाणी काही कामं झालेली आहे, ते पण आम्ही निदर्शनास आणून दिले आहेत। प्रतिनिधी राजेंद्र उंडे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहमदनगर।